कथेचं नाव शापित धन. लेखक प्राचार्य शिवाजीराव बागल. धर्म्याला 4 पोरं होती. खेडेगावात कामधाम नसल्यानं पोटापाण्याची आवळ व्हायची. नवरा बायकोच्या मजुरीत भागलं तर भागलं, नाहीतर एकमेकांच्या तोंडाकडे बघत बसावं लागायचं. गुळाच्या गुळशाट पाण्यात पेरवाची पानं घालून उकळून फडक्यानं गाळून ताटलीनं फुर करून प्यायचं. ढेकर देत म्हणायचं, पोट भरलं गड्या. लगीन झाल्यावर थोरला पोरगा बायकोला घेऊन मुंबईला गेला. मुंबईच्या झगमगत्या दुनियेत पोटासाठी हमाली करायला लागला. दुसरा पोरगा बायकोचं ऐकून सासरवाडीला गेला आणि बायकोच्या तालावर नाचत बसला. 4 वर्षात चिपाडागत होऊन बसला. तिसरा पोरगा वाण्याच्या दुकानात पुड्या बांधत बसला. आणि चौथा पोरगा म्हणजे दाम्या. दाम्या बिनकामाचा होता. 3 टाइम हादडायचा आणि टवाळखोर पोरात हुंदडत बसायचा. कष्ट न करता आयतं खायला पाहिजे म्हणायचा. धर्म्याला काळजी दाम्याची होती. दाम्याचं मार्गी लागलं पाहिजे. आडदानपणा उन्हाळपणा सोडला पाहिजे. पोटापुरतं कमावलं पाहिजे. म्हणून धर्म म्हणाला, अरे दामू, अरे मोलमजुरी कर, अरे नाहीतर शहरात जाऊन हमाली कर, पण लेखा काहीतरी कमवायला शिक. कमावणाऱ्याच्या पदरात कोणी पण आपली पोरगी घालतं. लेखा बोंबलत फिरणाऱ्याला कोणी काही देत नाही र. जरा थोडं तर गिन्यानं टाळक्यात घे आणि शाण्यासारखं वागायला शिक बाबा. हे बघा दादा, मला मोलमजुरी करून आयुष्य मातीत घालवायचं नाही. तुम्हाला आता सांगतोय, खऱ्याला कुणी हुंगत नाही. ह्या बोटावरचं त्या बोटावर करणाऱ्याला सलाम करते ती. माहिती आहे ना तुम्हाला. दादा, तुम्ही नुसतं बघत राहा. तुमच्या दाम्या पुढं हांजी हांजी करणाऱ्यांची रांग लागल. ए दाम्या, अरे तुझं बोलणं हुलग्याच्या वापचं आहे. अरे हांजी हांजी करायला तू काय राजा आहे का महाराजा आहे र? अरे याड्या, काहीतरी कामधंदा बघ. अरे आम्ही म्हातारी डंगर होऊन बसलूया. कुठवर आम्ही कामं करावत र. काहीतरी नशीब काढ गड्या. उगा येड्यावणी करू नग. धर्म म्हातारा दाम्याला काकूत येऊन सांगत होता, ए दादा, नशीब फळफळलं ना म्हणजे काहीतरी चांगलं होईल. तुला पुन्हा एकदा सांगतोय, मी मोलमजुरी किंवा हमाली करणार नाही. पुन्हा पुन्हा तेच ते गुराळ गाळू नग. दाम्या सिनेमा बघायला पंढरपूरला आला होता. स्टेशन रोडनं जाताना लिंबाच्या झाडाला लावलेलं पोस्टर बघत बघत चौफळ्यातनं गांधी रोडवर न्यू अकबर टॉकीज गाठलं. सिनेमाला मायंदाळी गर्दी होती. तिकीट खिडकीवर हाऊसफुलचा बोर्ड लावलेला होता. दाम्या नाराज झाला, पण दुसऱ्या क्षणाला त्याच्या तोंडावर झळाळी पसरली. कारण गर्दीतनं 3-4 पोरं म्हणत होती, 5-15 10 30, 5-15 10 30. हा, शोचा टाइम झाला, या. फक्त 5 तिकीट शिल्लक आहेत. दाम्यानं ब्लॅकनं तिकीट काढलं आणि थिएटरात घुसला. दे दनादन बघण्यात रम्मान झाला. मध्येच विचार करायला लागला, आईला, शहरातली पोरं कामं न करता पैसा कमवत्यात. आपण पण असलंच काहीतरी केलं पाहिजे गड्या. पण 10-20 तिकीटं काढायला आपल्याकडं पैसा नको का? त्याची काहीतरी तजवीज केली पाहिजे गड्या. करो काहीतरी. दुसऱ्या दिवशी दामू जगूवाण्याकडे गेला. जगूवाण्याला गळ घातली. जगूवाण्याकडनं 100 रुपये 10% महिन्याच्या बोलीनं घेतलं आणि सरळ पंढरपूर गाठलं. थिएटरच्या तिकीट खिडकीजवळ गेला. 10 तिकीटं काढली. शोच्या टायमाला विकताना पंचायत झाली. ब्लॅकनं तिकीट विकणाऱ्या पोरांनी एकदम खळखळ केली. मॅनेजरची टक्केवारी, पोलिसांचा हप्ता, सगळं ठरलं. तवा कुठं दाम्याचं ब्लॅक तिकीट विक्रीत बसताना बसलं. धंदा बारा होत होता. 4 पैसा हातात खेळत होतं. वडापाव खाऊन भूकाचा टाइम निभवायचा.
दामूनं जगू वाण्याचं पैसे परत केलं. दामूच्या अंगावर झाकपा कापड आली. 4 पैसे शिलकेत राहायला लागलं. बँकेत खातं उघडलं. 5.50 मागं राहिलं. ते बँकेत शिल्लक टाकत राहिला. 6 महिन्यातच दामूच्या खात्यावर 10,000 रुपयांचा बॅलन्स जमा झाला. दाम्या ब्लॅकनं तिकीट विक्री करणाऱ्या त्या पोरांचा दादा बनला. सरगम थिएटरला डर्टी पिक्चर लागला होता. शोला भलतीच गर्दी होती. गर्दीतच कुणीतरी नव्या जोडप्याची चेन मारली. पोलीस कंप्लेंट झाली. ब्लॅकनं तिकीट विक्री करणारे, बेळवाले, डोअर कीपर या सगळ्यांना पोलिसांनी उचललं आणि आत टाकलं. बाकीचे सगळे जामिनावर सुटले. पण दामूला कोण जामीनदार होणार? दामू 3 दिवस मार खात आत बसला. आणि शेवटी बाबू टांगेवाल्याला दया आली. बाबू टांगेवाल्यानं दामूला जामीन दिला. पोलिसाला चिरीमिरी दिली. तवा दामूची सुटका झाली. बाबू टांगेवाल्याचा नाईलाज झाला. बाबू टांगेवाल्याची लाडकी लेक गंगी दाम्याच्या प्रेमात पडली होती. तिनं बाबाकडं हातच धरला. म्हणून तर बाबू टांगेवाला दाम्याला जामीन झाला. दाम्याची सुटका झाली. बाबू टांगवाला आता थकला होता. पहाटे उठून घोडं टांग्याला झोपून स्टेशन गाठा. तिथं प्रवाशासाठी इतर टांगवाल्याबरोबर हुज्जत घाला. बाबू टांगवाला थकल्यामुळं दामूला बाबूनं गळ घातली. ए दामू, बाबा काहीतरी उद्योग कर. 4 पैसे कमी मिळालं तरी चालल. उग बिलामत अंगावर येणारं उद्योग करू नग. अरे तसल्या धंद्यानं 4 माणसात आबरू जाते. तुला सांगतो, आबरू गेल्यावर गबरूला किंमत नसती. हा वाटलंच तर माझा टांगा चालव. कार्तिकी वारीला नवं घोडं देऊन देतो. मर्दा टांगा चांगला चालवला तरच माझी पोरगी गंगी तुझ्या हवाली करतो, नाहीतर नाही. बाबू टांगवाल्याच्या बोलण्याला दामू राजी झाला. तगेगिरी सोडून दामू टांगवाला झाला. गंगेच्या प्रेमात दामू पघळला. बाबू टांगवाल्याचा जीव बेनखोर झाला. कार्तिकी वारीत बाबूनं उमदा घोडा घेतला. घोडं नजर लागावं असं होतं. घोड्याच्या टापांच्या आवाजावरनं लोक वळखायचे दामूचा टांगा आला म्हणून. दामूचा टांगा बारक्या पोरापासनं म्हाताऱ्या माणसांना माहीत झाला होता. स्टेशन रोडवरनं भरधाव धावणारा घोडा टांगा दामूचा असणार हे भीक मागत बसलेल्या आंधळ्या भिकाऱ्याला देखील आवाजावरनं कळायचं. बाबू टांगवाल्याचा जावाय म्हणून दामू टांगवाला ओळखायला जायला लागला. दामू जरी टांगा चालवत असला तरी घोडा आणि टांगा अजून बाबूच्याच नावावर होता. पण गंगीनं मात्र आपल्या नावामुळं दामूचं नाव लावलं होतं. त्याच्या नावाचं कुकू ती कपाळाला लावून मिरवत होती. चैती यात्रा म्हणजे धावती यात्रा. चंद्रभागेत बुडायचं. भक्त पुंडलिकाला हात जोडायचं. महाद्वारा दर्शनाची रांग रांगत रांगत गेल्यासारखं मुंगीच्या पावलानं रांग पुढं सरकायची. सावळ्या विठुरायाला डोळं भरून बघायचं. रुक्मिणी मातेला हात जोडायचं. महाद्वारात बाहेर पडायचं. पळत पळत एसटी स्टँड गाठायचं. शिखर शिंगणापूरच्या महादेवाला हर हर महादेव म्हणत जायचं. शिंगणापूर, पंढरपूर, तुळजापूर आणि गणगापूर करायचं. मोकळी गाजतिया 2 दिवसात 4-5 देव व्हायचं. गणगापूरला जाताना येताना अक्कलकोटला स्वामी समर्थाची आरती गाठायची. प्रसाद घेऊन मोकळं व्हायचं. खर्चाची भानगड नाही म्हणून चैती वारीला वारकऱ्याची देवदर्शनासाठी धावाधाव चाललेली असते. म्हणून चैती वारीला धावती यात्रा म्हणतात. त्या चैती वारीला कोल्हापूरची मांडा म्हातारी रेल्वेनं आवर्जून पंढरपूरला आली. मांडा म्हातारीला माहेरचं कोणीच नव्हतं. सासरचंही कोणी नव्हतं. दोन्हीकडची इस्टेट मांडा म्हातारीनं सांभाळली होती. मांडा म्हातारीला जमीन जुमला मोप इस्टेट होती. 4 पिढ्याचं सोनं नाणं, पैसा अडका, धन दौलत सगळं होतं.
पण वंशवेल वाढली नव्हती. मंडा म्हातारीला वाटायचं धनी अपघातात गेला, आपलं देश सरत आलं, म्हणून आजपर्यंत जपलेलं सोनं नाणं देवाच्या चरणी अर्पण करावं, देवद्वारी लीन व्हावं म्हणून मोठ्या पेती डब्यात सोनं नाणं आणलं होतं. रेल्वे स्टेशनवर पाठ उतरल्यावर मंडा म्हातारी आपलं बोचकं घेऊन स्टेशन बाहेर पडली. प्रवाशासाठी आपापसात हुज्जत घालणारं टांगवालं बघून मंडा म्हातारी गप्पच बसली. दामू टांगवाला मंडा म्हातारीला म्हणाला, ओ आजी, अहो कुठं जायचंय तुम्हाला? विठ्ठल मंदिरात का? गोपाळपूरच्या जनाबाई मंदिरात? हा चला, मी सोडतो तुम्हाला. बाबा, इटोरायास तुझ्या रूपानं पावला बघ. हे बघ, मला चंद्रभागेला न्यायचं, जनाबाईचं दर्शन करायचं आणि गोपाळपुरातनं विठ्ठल मंदिरात आणून सोडायचं. किती भाडं द्यायचं तुला? अरे बाबा, आधी ठरलेलं बरं असतं या. पुन्हा एवढं तेवढं म्हणून वादावादी नको म्हणून म्हणतीया तुला. मंडा म्हातारीनं दामू टांगवाल्याला विचारलं, अगं आजी, टांगा भाडं 125 रुपये होतंय, पण तू म्हातारी आजी बाय. हा, तुझ्यासाठी 100 रुपये दिलं तर चालतील. अरे बाबा, 100 रुपये भाडं सांगतोय का घोड्याची किंमत सांगतोय? अरे 50 होय म्हण. ए आजी, अगं 50चा जमाना गेला. अगं गवताच्या भाराला 100 रुपये मोजावं लागत्या. घोडं उपाशी पळत नाहीत, त्याला पण खायला घालावं लागतं. हे बघ आजी, तुझी नदीला आंघोळ पांघोळ होणार, गोपाळपुरात जावं लागणार, तिथं देवदर्शनाला उशीर होणार, मग तिथनं विठ्ठल मंदिरात सोडायचं. अगं समजा दिवस तुझ्या दिमतीला जाणार आहे माझा. हा, तेव्हा 100 रुपये होय म्हण आणि बस टांग्या. अगं दिवसभर टांगा आणि घोडा दामू तुझ्या दिमतीला आहे, बस. दामूचं म्हणणं म्हातारीनं कबूल केलं. रामाधर्माच्या पाऱ्यात गिरायकानं भवानी केली म्हणून दामू पण खुश होता. दामूनं मंडा म्हातारीला हात दिला. मंडा म्हातारी टांग्यात बसली. मंडा म्हातारीनं आपलं बोचकं मांडीवर घेतलं म्हणून दामू म्हणाला, ए आजे, अगं बोचकं मांडीवर कशाला घेतीया? टांग्यात भरपूर जागा आहे. अगं पंढरपुरात येऊन पण जन्मोजन्माचं गटुडं सुटत नाही वय, नीट बस. असं म्हणत दामूनं घोडं दामटलं. टप टप आवाज करत घोडा दोडक्या चालीनं टांगा ओढत होतं. मांडा म्हातारी बोळक्या तोंडानं हरे विठ्ठला नामस्मरण करत होती. चैतीवारीच्या त्या गर्दीतनं दामू टांगा चालवत होता. स्टेशन रोड पार केला. शिवाजी चौकाला वळसा मारून बादोले चौकातनं घोडा दामटला. अर्बन बँकेच्या जवळनं येडा मारून खाटी गल्लीतनं जुनी पेठ पार केली. बैलगोठ्या पुढनं दगडी पुलाजवळनं चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये टांगा सन्नाट आणला. वारकऱ्यांच्या गर्दीतनं वाट काढत काढत दामूनं टांगा थांबवला आणि म्हणाला, ए आजी, चंद्रभागेत बुडी मारणार आहे का? हातपाय खंगाळणार आहे? अरे बाबा, चंद्रभागेत बुडून जन्मोजन्मीचं पाप खंगावून पावन व्हायचं असतं बाबा. मी आंघोळ करणार आहे, तोपर्यंत माझं गठुड सांभाळ, उघडू बिघडू नको. असं म्हणत मंडा म्हातारी तरा तरा नदीत गेली. हर हर गंगे भागीरथी असं म्हणत पाण्यातच बसल्या जागी 3 वेळा बुडी मारली. दुसरं लुगडं गुंडाळलं. वलं लुगडं पाण्यात बोचकाळून पिळलं आणि दामू टांगवाल्यात जवळ आली. वल्या लुगड्याचा पिळा टांग्यात एका कडला ठेवला आणि दामूला म्हणाली, ए बाबा, पुंडलिकाचं दर्शन घेऊन येते, पण गटुड्याजवळनं हलू नको. बाबा, चंद्रभागेला लांबवालांबी करते ती. वारकर बी कळत नाहीत आणि चोर पण वळकू येत नाहीत. माझं गटुडं तेवढं सांभाळ आणि आल्यावर तुला गरगरीत शाप असते. हा. असं म्हणत मंडा म्हातारी भक्त पुंडलिकाच्या मंदिराकडे वळाली. दामूला दमच निघना. म्हातारीच्या गटुड्यात एवढं काय असेल?
पुन्हा पुन्हा सांगतीया, गठुड्याजवळनं हालू नको. म्हणून दामूची उत्सुकता वाढली गेली. पुंडलिकाच्या मंदिरात दर्शन रांग ही मुंगीच्या पावलानं पुढं सरकत होती. मांडा म्हातारीला उशीर होतोय हे बघून दामूनं हळूच गठुडं सोडलं आणि बघितलं तर पेतळी डब्यामध्ये सोनं होतं. कित्येक पिढ्यांनी जपून ठेवलेला ऐवज होता. दामूचं विचारचक्र सुरू झालं आणि इतक्यातच शेजारून निघालेल्या दिंडीच्या नामघोषानं दामू भानावर आला. गठुडं होतं तसं ते बांधून ठेवलं त्यानं. मांडा म्हातारी पुंडलिकाचं दर्शन घेऊन तृप्त मनानं दामूजवळ आली. मांडा म्हातारीनं आपलं गठुडं व्यवस्थित असल्याची खात्री करून घेतली. तिनं वाळवंटातील फिरत्या गरम चहावाल्याला बोलावलं. दामूला चहा दिला, स्वतः चहा घेतला. चहावाल्याचं पैसे दिलं आणि दामूला म्हणाली, ए बाबा, आता गोपाळपुरी जाऊया आणि जनाबाईचा संसार तेवढा बघूया. दामूनं घोडं दामटलं. गोपाळपूरच्या दिशेनं भरधाव टांगा धावायला लागला. तसं दामूच्या डोक्यातल्या विचारचक्रानं गती घेतली. मांडा म्हातारीच्या डोळ्यापुढं जनाबाई, तिचं अभंग, तिची भक्ती, सारं दृश्य उभं राहत होतं. तर दाम्याच्या डोळ्यापुढं डब्यातलं सोनं चमकत होतं. गोपाळपुरात विष्णुपदाचं दर्शन घेऊन मांडा म्हातारी जनाबाईचा संसार बघण्यात रम्मान झाली आणि इकडं दामूशी मती फिरली. म्हातारी दर्शनात दंग झालेली बघून दामूनं आपलं घोडं दामटलं. वाऱ्याच्या वेगानं टांगा घोडा पळवत होता. धोपट मार्ग सोडला. दामूनं आडवाड धरली. मांडा म्हातारी गोपाळपुरात ओक्सा बोक्सी रडत होती. इतर टांगवाल्याला, इतर रिक्षावाल्याला ती विचारत होती, अरे बाबानो, माझा टांगवाला पाहिला का? ए बाबा, माझा टांगवाला पाहिला का? मांडा आळशीला टांगवाल्याचं नाव माहीत नव्हतं. नुसतं येणाऱ्या जाणाऱ्याला ती विचारत होती, माझा टांगवाला कुणी पाहिलंय का? असं म्हणायचे आणि मोठमोठ्यानं रडायचे. कोणी भाविक म्हणायचे, बाबा, म्हातारी भ्रमिष्ट झाली असेल. तर कोणी म्हणायचं, हा, म्हातारी घरी सुनला जाच करत असेल म्हणून तिच्या लेकानं तिला गोपाळपुरात आणून सोडला असेल. दुसरं काय? मांडा म्हातारी उद्वेगानं तोंडावर मारून खेळत होती. देवा पांडुरंगा, 4 पिढ्यांचा ठेवा जपला होता. कुणी नाही वंशाला म्हणून द्यायचं होतं देवाला. देवाला दान द्यायचं होतं. देवाचं दान पळवलं. मला म्हातारीला भुरळ पडली. पांडुरंगा, हरी विठ्ठला, तुझं दान तुझ्यापर्यंत पोचलं नाही. माझ्या जन्माचं सार्थक झालं नाही. मांडा म्हातारीचं रडगाणं चालूच होतं. तिच्या रडण्याकडं लक्ष द्यायला कुणालाच वेळ नव्हता. जो तो भाविक धावपळीत होता. थरथरत्या पावलानं, लटलटणाऱ्या मानेनं काठीचा आधार घेतलेला, डोक्याला मुंडास बांधलेला थकला भागला म्हातारा पुढं झाला आणि मांडा म्हातारीला म्हणाला, हे म्हातारे, अगं कशासाठी रडतेस? हे बाबा, माझा 4 पिढ्याचा ऐवज देवाला वाहायचा होता. देवाच्या चरणापातूर पोचत करता आलं नाही, याचं दुःख आहे मला. मांडा म्हातारी जीवाच्या आकांतानं रडत होती. म्हातार बाबा तिला म्हणत होता, समजावत होता, ए म्हातारे, अगं तू देवाजवळ पोचली आ. मातीतलं मातीतच जाणार आहे. नश्वर संपत्तीसाठी, देहासाठी बाय तू रडू नको. देवाला दान लागत नाही, भावभक्ती लागते. अगं तिथं तुझ्याकडं हाय. गोपाळपुरी गोपाळ भक्ती लागते, तिथं तुझ्याकडं हाय. गोपाळपुरी गोपाळ गड्यात रमाण हुबाय. असं म्हणत म्हातारा आस्तेनं मांडा म्हातारेच्या डोक्यावरनं हात फिरवत म्हणाला, अगं म्हातारे, ते धन परमात्म्याला, भगवंताला नको होतं असं तू समज.
तुझी भावभक्ती महत्वाची आहे. असं म्हणत म्हातार बाबा आल्या पावली निघून गेला. मांडा म्हातारीनं पंढरपूर पालथं घातलं. शिवाजी चौकातला टांगा स्टँड, एसटी स्टँड, रेल्वे स्टेशनवरचा टांगा स्टँड, पण कुठं म्हणून उमदा घोडा दिसत नव्हता, टांगवाला दिसत नव्हता. शेवटी मांडा म्हातारीनं खानाखुणा सांगितल्यावर एका टांगवाल्यानं बाबू टांगवाल्याच्या घरी म्हातारीला आणून सोडलं. घोडं, टांगा ते बघून मांडा म्हातारीला हायसं वाटलं. तिनं बाबूला विचारलं, हे बाबा, टांगवाला कुठं गेलाय र? आता आता बायको संग गोलो गोलो बोलत बसला असल. 4 दिवस झालं घोडा टांग्याला झोपला नाही. जावाय म्हणून काय बोलायला येत नाही. अवघड जागचं दुखणं होऊन बसलंय. पण तुमचं काय काम होतं? बाबूनं मंडा म्हातारीला विचारलं. अरे बाबा, त्या भडव्याला आधी बाहेर बोलाव. माझं देवाचं सोनं लुबाडून पळाला या. 4 दिवस झालं शोध घेते या. शोधून शोधून माझ्या तोंडाला फेस आला या. 4 दिवस ह्या पंढरपुरात वनवन फटकती या. त्याची करणी टांगवाल्याला कलंक लावणारी हाय. माझ्या 4 पिढ्याचं सोनं देवाला वाहायचं होतं आणि ते तुमच्या जावायानं पळवलं या. बोलू त्याला. म्हातारीचं रडगाणं ऐकून दामू बाहेर आला आणि म्हणाला, हे म्हातारे, अगं तू भ्रमिष्ट झाली का काय? 4 दिवस झालं माझा टांगा आणि घोडा. मी पण जाग्यावर आहे. अगं तुला दुसरं कोण भेटलं का नाही ग? काली आम्हाला गंडवायला. मंडा म्हातारीला गोपाळपूरच्या म्हाताऱ्याचं शब्द आठवलं. मातीतलं मातीत गेलं, तू देवाजवळ पोचल्या. म्हातारीनं पुन्हा एकदा दामूला हात जोडलं, विनंती केली, हे बाबा, देवाचं होतं, देवाकरता आणलं होतं. माझा सोन्याचा डबा मला दे बाबा, दे. ए म्हातारडे, ए थेरडे, तुझ्या तोंडाला लगाम घाल. कुणाचा डबा, कुणाचं सोनं मला माहिती नाही. बऱ्या बोलानं चालती हो, नाहीतर फरफडत नेल तुला. कुणी सोडून दिली भ्रमिष्ठागत बोलतीया आ? असं म्हणून दामूनं म्हातारीला ढकलून दिलं. मंडा म्हातारी तोंडावर आपटली. ती तावानं म्हणाली, माझं देवाचं सोनं पळवलं. तुझं भलं नाही व्हायचं, नाही व्हायचं. माझा 4 पिढ्यांचा ऐवज आहे. वंशाला कुणी नाही म्हणून देवाकरता आणला होता आणि ते तू पळवलंयास. माझ्या 4 पिढ्यांचा तळतळात लागल तुला. तुझी वंशवेल खुटेल. बुडीताचं धन आहे, तुला रसातळाला पोचवल. माझं धन तुला सुखानं झोपू देणार नाही. माझा सराफ आहे तुला. हेच धन तुझ्या घरादाराची राख रांगोळी करल तुझ्या घरादाराची. असं म्हणत म्हातारी रडत रडत बोळक्या तोंडानं शिव्या शाप देत भ्रमिष्ठासारखी पंढरपुरात फिरत राहिली. दामूनं व्यवसाय बदलला. ठोक किराणा भुसार मालाचा तो व्यापारी झाला. दिवसेंदिवस व्यापारात बरकत येत गेली. बाजारपेठेत, व्यापारी पेठेत दामूचा दबदबा वाढला. दामू टांगवाला, दामा शेठ झाला. दामा शेठला पैशामुळे मान सन्मान मिळत होता. दामू गरीब लोकांना गंडवत होता. आई बापाला, भावाला दामा पार विसरला होता. पैसाच दामाचा परमेश्वर होता. कुणाचा कात्रा कसा मारायचा, दीडी दोन्हीनं सावकारी करायचा. दामाचा धंदा वाढतच गेला. सकाळ संध्याकाळ पैशाच्या राशी दामा पुढे लागत होत्या. यामुळे दामूला गंगेच्या कोकलण्याकडं लक्ष द्यायला वेळच नव्हता. गंगेचं कमळ फुललं नाही. काहीतरी गंगेत दोष असेल म्हणून दामू दुसरं लग्न करून मोकळा झाला. दामाची पहिली बायको गंगी आणि दुसरी बायको रंगी. गंगीरंगीचा घरात कायमचा झगडा चालू झाला. गंगेची कूस उजवली नाही. रंगीचा पाळणा हल्ला नाही. संततीची दामाला चिंताच नव्हती. दामा संपत्तीच्या मागे लागला होता. डॉक्टर तपासण्या झाल्या. डॉक्टरने दोष नाही म्हणून सांगितलं. दामा व्यापार धंद्यात गुरफटून गेला.
गंगीरंगीचा जीव पोरासाठी टांगणीला लागला. पाळणा हलावा, खेळणा चुलावा, बाईच्या जातीला हवं असणारं तेच लाभत नव्हतं. म्हणून गंगीरंगीनं अंगारा दुपार देव देवर्षी बघायला सुरुवात केली. पण कुणाचाच गुण येत नव्हता. गंगीरंगीला इतर बायका वांजुट्या म्हणून हिनवायच्या. ते जिवारी बोल गंगीरंगीला कानात खुट्या ठोकल्यागत होत होतं. भरल्या घरात रांगणारं, पळणारं, धावणारं बाळ नाही. गंगीरंगीचं बळ गेलं. देवानं दोघीपैकी एकीच्याही पदरात दान टाकलं नाही. दामाच्या कुटुंबात सगळी सुख होती, पण आपत्य सुखापासून वंचित होता. व्यापाऱ्याने दामाला फुलवला. ते म्हणाले, ओ दामाशेठ, तिसरी बाड़ी लाओ, बूढ़ापन में मजा करो. क्या लगता है, बहुत पैसा है तुम्हारे पास, लाओ तिसरी बाड़ी लाओ. दामानं विचार केला, मोजदात करता येत नाही. एवढी अमाप इस्टेट आहे, धन दौलत आहे. या धन दौलतीला वारसदार पाहिजे. त्याच्याकरता काहीतरी खटपट करायलाच पाहिजे. गंगेच्या नात्यातलं पोरग दत्तक घेतलं तर रंगीला राग येईल. रंगीच्या नात्यातलं पोरग दत्तक घेतलं तर गंगेला राग येईल. रोज घरात हायदोस घालतील. त्या परास मित्रांचा सल्ला ऐकावा. मस्तपैकी तिसरी घरात आणूया. साठीत आठी घालून मस्तपैकी रंगमहाल सजूया, असं म्हणत दामानं मित्रांना होकार दिला. गरिबीनं गाजलेल्या परिस्थिती पुढे झोकलेल्या कित्येक तरुणी दामाच्या रूपाकडे बघून नव्हं तर पैशाकडं, संपत्तीकडे बघून खुश होत्या. दामाला वंशाचा दिवा पाहिजे म्हणून दामानं गंगीरंगीची समजूत काढली आणि तिसरी संग गाठ मारली. सजी, दामाची तिसरी बायको, दिवसभर मिसरी लावायची आणि पचकन थुकायची. गंगीरंगीचा पान उतारा करायची आणि दामाची पोरती जिरवायची. उतार वयात दामाचं अवसान कमी झालं. तिसरी बायको वस्कन दामावर खेकसायची आणि म्हणायची, हाऊसन केला पती आणि त्याला झाला रगत पिती. रातभर घोरत पडत या, तर बायको संग तिला असून पालत पडत या. माझ्या संग मिरवायला लगीन केले काय हा? सजी दामाला तडा तडा बोलायची. सजीचं बोलणं दामाला जिवारी लागायचं, पण इलाज नव्हता. आपली चूक उमसत होती, पण स्थिती आता आवाक्या बाहेर गेली होती. झाकली मूठ म्हणून गप्प राहण्यापलीकडे काही करू शकत नव्हता. दुकानात कामाला असलेल्या पोपट्यानं सजीला नादाला लावलं. सजीने पण पोपट्याला आतल्या अंगानं खारी खोबऱ्याचा खुराक लावला. गंगीरंगीला हे सगळं बघवत नव्हतं, पण पोपट्याकडनं का होईना सजीची कोच ओझवलेली बघायची होती. पण पालत्या घड्यावर पाणी पडत होतं. घडा रिकामाच राहत होता. वंशाचा दिवा प्रज्वलित होण्यापेक्षा मालवतच चालला होता. दामाची शुगर वाढली, पायाला जखम झाली. जखम बरी होत नव्हती. डॉक्टर इलाज संपलं. दामा अंतरुणाला खिळून राहिला. पूर्व आयुष्य आठवायला लागला. मंडा म्हातारीचा शिव्या शाप आठवायला लागला. दोष कर्माला द्यायला लागला. दामाच्या वाढत्या आजाराचा गैरफायदा पोपट्यानं घेतला. मालाच्या गोडाऊनमध्ये पोपट्यानं सजीचा रंग महाल सजवला. दामा अंथरुणाला खिळूनच डोळं गाळत बसला. दुकानात कामाला ठेवलेला पोपट्या पोपट लाल झाला. व्याधीग्रस्त दामाला गोडाऊनच्या एका कोपऱ्यात ठेवलं होतं. दामाची सेवा कोणीच करत नव्हतं. आजपर्यंत दामानं केलेल्या पापाचा घडा भरला होता. दीड-दोनीनं घेतलेलं व्याज, गोरगरिबांची केलेली लुबाडणूक, मंडा म्हातारीला टांग मारून ओरबाडलेलं तिचं बुडीस्थळाचं सोनं नाणं हे नजरेसमोर दिसत होतं. डोळ्याला झोप येत नव्हती. मंडा म्हातारीच्या शापानं पुरी वाट लागली होती. जवानी मस्तीत पैशाच्या खुमखुमीत घालवली तेव्हा कळत नव्हतं. आप्त सोकियांना त्यानं कधी जवळ केलं नव्हतं. आता जवळ कोणी नव्हतं. पोत्याच्या राशीआड घुटमळणाऱ्या उंदराला नागानं जबड्यात धरलं होतं. उंदीर जीवाच्या आकांतानं धडपडत होतं, पण काळ रूपी शहरील्या त्या नागाच्या तावडीतून सुटू शकला नाही.
दामाला काळानं जबड्यात खेचला. पैशाच्या राशीत पडलेल्या दामाला मुंग्याने चौफेर वेढला. दामाच्या प्रेताला खांदकरी मिळाला नाही. प्रेतापुढं शिकाळी धरायला कोणी नाही. दामा गेला म्हणून दुःखांना हंबरडा फोडणारं कोणी नाही. दामाचं 12व 13व झालं. गंगीरंगी आणि सजीचा गोतावळा जमला होता. दामाची इस्टेट तिघीत वाटून द्यायची. प्रत्येकीचा नातेवाईक मनाच मोजदाच करत होता. आपल्या वाट्याला किती येईल याचा अंदाज घेत होता. आपापसात येईल ते वाटून घ्यायचं. भांडत बसून कोर्ट कचेऱ्या करून संपत्तीला कोर्टाची टाच लागल म्हणून दामानं तळघरात ठेवलेल्या लॉकरमधून मोठ्या पेती डब्याचं झाकण उघडलं. तोच गंगी मोठ्या आनंदात म्हणाली, अयो, एवढं सगळं सोनं माझ्या नवऱ्यानं माझ्यासाठी ठेवलं या. गंगी सोनं बघून अवाक झाली आणि दुसऱ्या क्षणाला कोसळली. गंगी हार्ट अटॅकनं गेली. रंगी सोनं बघून भावसाळली आणि नेपचित पडलेल्या रंगीला म्हणायला लागली, तुला कुठलं? सगळं मला आहे. होय होय, सगळं मला. काय नाही तुला? सगळं सोनं मला. हां, असं म्हणत भ्रमिष्ठागत ती बरळायला लागली. गंगी अटॅकनं गेली. रंगी भ्रमिष्ठ झाली म्हणून सजीनं शानपणा केला आणि ती म्हणाली, काय न ग मला, सगळं घ्या तुम्हाला, फक्त दुकान आणि दुकानातला पोपटलाल मला बस. दुकानातला गडी पोपटलाल झाला. सजीला घेऊन पसार झाला. मंडा म्हातारीच्या शापानं अनेकांची वाट लागली. शापित धनानं दामाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. गंगीरंगीला संतती सुख मिळू दिलं नाही की सजीचा संसार कडला गेला नाही. सत्कर्माची संपत्ती भविष्य उज्ज्वल करते, तर दुष्कृत्याची संपत्ती समूळ नाशच करते. दामानं शापित धन कमावलं, पण ते शापित धन दामाच्या समूळ नाशाला कारणीभूत ठरलं होतं.